प्रभूची स्तुती असो। यावेळेस दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि 3 ते 5 वचन आपण वाचूया। उज्जिया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षांचा होता। त्याने यरूशलेमेत 52 वर्ष राज्य केले। त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरूशलेमेची होती। त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी। देवाचे दृष्टांत जाणणारा जकर्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे। देवाच्या भजनी जोवर तो लागला होता, सगळ्यांनी म्हणा देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले। आमेन। या ठिकाणी 26व्या अध्यायात दुसऱ्या इतिहासाच्या एक राजा आहे ज्याचं नाव आहे उज्जिया। त्या उज्जिया राजाने केलेली कारकीर्द किंवा त्याच्या जीवनातले चांगली कामं काय आहेत ते लिहिलेलं आहे आणि त्यापैकी 3 ते 5 वचन आपण वाचलेली आहेत। 5व्या वचनात बायबल आपल्याला सांगतं, जोपर्यंत उज्जिया देवाच्या भजनी लागला होता तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या देवाने उज्जियाचे कल्याण केले। आमेन। जोपर्यंत तो देवाच्या सानिध्यात होता, जोपर्यंत त्याने देवाची स्तुती आराधना केली, जोपर्यंत त्याने देवाची प्रार्थना केली, जोपर्यंत तो विश्वासात टिकून राहिला, जोपर्यंत तो देवाच्या भजनी लागला तोपर्यंत परमेश्वराने त्याचे कल्याण केले। याचा अर्थ काय की मोबाईल चार्जिंगला लावता जोपर्यंत बटन चालू आहे तोपर्यंत मोबाईल चालू राहणार। लाईट चालू आहे जोपर्यंत सप्लाय चालू आहे, कनेक्शन आहे तोपर्यंत लाईट चालू राहणार। कनेक्शन तुटलं लाईट बंद होणार, कनेक्शन तुटलं चार्जिंग बंद होणार। कनेक्टेड राहिल्याने सगळ्या गोष्टी पूर्ण होतात। उज्जियाच्या आराधनेमध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये तो देवाशी असा विलीन झाला, असा देवाबरोबर जोडला गेला की बायबल सांगतं की त्या उज्जियाने जेव्हा तो देवाच्या भजनी लागला देवाने त्याचे कल्याण केले। जोपर्यंत तो देवाच्या भजनी लागला तोपर्यंत देवाने त्याचे कल्याण केले। देवाच्या लोकांनो, आज या वचनावरती आपलं लक्ष केंद्रित करूया। परमेश्वराच्या भजनी लागल्याने माणसाचं कल्याण होतं, माणसाचं जीवन त्याद्वारे आशीर्वादित होतं। एक शिक्षक UK मध्ये म्हणजे अर्थात युरोपमध्ये होते आणि त्यांचं नाव डॉक्टर जे एडविन ऑर हे त्यांचं नाव होतं। हे डॉक्टर एडविन एका शाळेवरती ते शिक्षक होते आणि व्हिटॉन कॉलेजवरती सुद्धा ते लेक्चरर त्या ठिकाणी होते। हे एडविन नावाचे गृहस्थ देवाचे सेवक होते आणि शाळेत त्या कॉलेजमध्ये पण ते शिकवत होते। अशा परिस्थितीत परमेश्वराच्या आत्म्याने एडविन सरांना एक प्रेरणा दिली की त्यांनी शाळेच्या त्यांच्या बरोबरची जी लेकरं आहेत त्या लेकरांची, शाळेच्या मुलांची सहल त्यांनी इंग्लंडमध्ये घेऊन जावी आणि मग त्यांनी शाळेत अनाऊन्स केलं, आपण एका विशेष ठिकाणाला भेट देण्यासाठी जाणार आहोत, पण ते कुठे? इंग्लंडमध्ये। एडविन यांनी काढलेल्या शाळेच्या ट्रिपमध्ये जे सहलीचं इंग्लंडमधलं ठिकाण निवडलं होतं ते एपवर्थ रिफॅक्टरी हे ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी जॉन वेस्ली, एक देवाचे महान सेवक, मेथडिस्ट चर्च हे नाव तुम्ही ऐकलं असेल। आज जगभरात मेथडिस्ट चर्च जे आहे त्या संस्थेचे फाउंडर ते त्या ठिकाणी त्यांचं घर होतं आणि हे सगळी लहान मुलं या शिक्षकांना घेऊन जायची होती की त्यांनी, त्या शिक्षकाला इच्छा होती की या देवाच्या दासाचं घर या सगळ्या लहान लोकांना, लेकरांना दाखवावं। ही सगळी लहान लेकरं सहलीसाठी आनंदाने गेली आणि सहलीसाठी गेल्याच्या नंतर शिक्षकांनी म्हणजे एडविन सरांनी सगळ्या मुलांना अख्खं घर फिरून दाखवलं, घराची माहिती सांगितली, कसं तिथं
प्रत्येक गोष्ट ठेवलेली आहे. त्या काळातले जॉन वेस्लींचे काही कपडे असतील, वस्तू असतील, आपण संग्रहालयात कसं जातो अगदी तसंच एकदम सुंदर देवाच्या अभिषिक्त दासाचं घर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होतं. सगळं घर दाखवलं, सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि सरते शेवटी जॉन वेस्ली यांच्या बेडरूम मध्ये सगळ्या लेकरांना गोळा केलं. आता बेडरूम मध्ये जमा केल्यानंतर, बोलवल्याच्या नंतर त्या लेकरांना सांगितलं देवाचे महान सेवक ह्या बेडवरती झोपायचे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. सगळ्या गोष्टी दाखवल्या. एका लहान मुलांनी प्रश्न केला, इथं काय हे कसलं खड्डे पडलेत कार्पेटला, हे काय झालंय? सरांनी सांगितलं हे दोन तुला कार्पेटवर जे खड्डे दिसत आहेत ना, ते खड्डे ह्याच्यामुळे आहेत की जॉन वेस्ली नेहमी ह्याच जागेवरती गुडघे टेकून प्रार्थना करायचे. कार्पेटमध्ये खड्डे पडले होते, जमिनीला खळगे पडल्यासारखी तिथं जागा तयार झाली होती. दोन गुडघ्यांच्या वाट्या जशा जमिनीवर टेकल्या जायच्या, वर्षानुवर्ष त्या जागेवर प्रार्थना केली होती. आणि म्हणून त्या प्रार्थनेचं उत्तर आज संपूर्ण जगात मेथडिस्ट वाढलेलं आहे, हे तुम्हाला पाहायला मिळतं. चर्चची स्थापना झाली. आणि मग काय, सगळे लेकरं आनंदी झाले. काय प्रार्थना, काय देवाचा सेवक, माहिती पाहून सगळं ऐकून आनंदी झाले. सहल संपली, सगळे गेटच्या बाहेर गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर बस आता निघणार आणि सरांनी विद्यार्थी मोजायला सुरुवात केली, एडविन सरांनी. आणि पाहिलं तर काय, एक मुलगा गायब. आणि मग तो एक मुलगा कुठं गेला? आता मग तो घरातच कुठंतरी आतमध्ये असेल. आणि मग सरांनी सगळ्यांना म्हटलं अरे थांबा, एक जण मिसिंग आहे, मी शोधून आलो. सर परत त्या घरात आले, एक ना एक खोली पडताळून पाहिली आणि मग त्यांना त्या बेडरूम मध्ये तो मुलगा सापडला. तो मुलगा कुठं होता माहितीये? ज्या ठिकाणी देवाचे दास जॉन वेस्ली गुडघे टेकायचे, तिथंच गुडघे टेकून तो प्रार्थना करत होता. आणि तो देवाला सांगत होता, तू तेव्हा केलंस, आज परत एकदा कर. तू आधी केलंस ना, ते आज परत एकदा कर, मी तयार आहे. लहान छोटूसा मुलगा प्रार्थना करतो. मी तुम्हाला त्या छोट्याशा मुलाचं नाव सांगणार आहे, नक्कीच तुम्हाला ते आवडेल ऐकायला. तो लहान मुलगा, त्याचं नाव आहे बिली ग्रॅहम. हालेलुया. बिली ग्रॅहम बालपणापासून त्यांची इच्छा होती की मी देवाचं कार्य करावं. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या भजनी लागता, ज्यावेळेस तुम्ही देवाशी जोडले जाता, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात येता, देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचं कल्याण व्हायला सुरुवात होते, तुमचे दिवस बदलायला सुरुवात होते, तुमचा आशीर्वाद तुमच्याकडे धावत यायला सुरुवात होते. जर तुमच्या जीवनात तुम्ही दुःखी आहात, जर तुमच्या जीवनात तुम्ही अडचणीत आहात, रोगात, आजारात, पीडित, समस्यांनी त्रस्त आहात, आज आपल्याला देवाच्या भजनी लागण्याची गरज आहे. बोलो यीशु मसीह की. भजनकारी भजन करेंगे यीशु के नाम से, भजनकारी भजन करेंगे. करेंगे क्या नहीं करेंगे? देवाच्या प्रिय लोकांनो, आज या ठिकाणी बायबल सांगतं की ज्या वेळेस उज्जिया देवाच्या भजनी लागला, त्यावेळेस त्याचं कल्याण झालं. आमच्या जीवनात आशीर्वादांची आम्हाला गरज आहे, आम्हाला तारणाची गरज आहे. आमच्या जीवनात आम्हाला देवाजवळ येण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेस आम्ही देवाजवळ येतो, त्यावेळेस आमचा देवबाप आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवनात तो अलौकिक कार्य केल्याशिवाय राहत नाही. महान आणि अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात केल्याशिवाय राहत नाही. पहिले इतिहास 13वा अध्याय 13 आणि 14 वचनं वाचूया यावेळेस आपण. दाविदाने तो कोश आपल्या इथे दावीदपुरात नेला नाही. का नाही नेला? कोश न्यायला आला होता दावीद. ऐकताय का सगळे? हो की नाही? अच्छा, दाविदाला तो कोश न्यायचा होता. 30,000 माणसं घेऊन आला होता. नाचत गात देवाची आराधना करत कोश न्यायला आला होता. पण दाविदाने कोश नेला नाही. का? एका व्यक्तीचा कोशाला हात लागला आणि उज्जा नावाचा व्यक्ती जागीच मरण पावला. दाविदाच्या मनात भीती बसली. न जाणो कधी चुकून कोणाचा हात लागला तर डायरेक्ट धन्य येशू नाम, पेटीची ऑर्डर आहे ना, डायरेक्ट खड्ड्यातच. काय, कसं खरं आहे? काय करायचं? नको मला कोश. दाविदाने कोश नेणं नाकारलं, परमेश्वराचा पवित्र कोश. तर या ठिकाणी दाविदाने तो कोश आपल्या येथे दावीदपुरात नेला नाही, तर ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला. जवळच घर होतं एका व्यक्तीचं, ओबेद अदोम गित्ती त्याचं नाव होतं. त्या व्यक्तीच्या घरात देवाचा पवित्र कोश नेऊन ठेवला. देवाचा कोश बघणाऱ्यांसाठी फक्त काय सोन्याचा एक बॉक्स होता.
बघणाऱ्यासाठी काय फक्त आतमध्ये 2 दगडी पाट आहेत, कसलं तरी पात्र आहे, एक काठी आहे, बस त्यांना एवढीच किंमत होती. बलिष्ठांना कुठं कळालं त्याचं महत्त्व? त्यांना कळालं नाही. पण त्याचं महत्त्व काय आहे या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ह्या कराराच्या कोशावर साक्षात परात्पर देवाची उपस्थिती होती. देवाचं सामर्थ्य त्या कोशावरती होतं. दाविदाने नेलं नाही, जवळच असलेल्या त्या ओबेद अदोम गित्ती याच्या घरात तो कराराचा कोश ठेवला. पुढे बायबल सांगतं देवाचा कोश ओबेद अदोम याच्या घरी 3 महिने राहिला. सगळ्यांनी म्हणा 3 महिने राहिला. मोठ्याने बोला 3. हा बरं, 3 महिने त्याच्या घरी कोश राहिला. परमेश्वराने ओबेद अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व यांना बरकत दिली. आमेन. आहे ना विशेष? जोपर्यंत कराराचा कोश ओबेद अदोमच्या घरामध्ये होता तोपर्यंत परमेश्वराने त्याला बरकत दिली. जोपर्यंत देवाची उपस्थिती आपल्या परिवारात आहे आमची बरकत कुणी थांबवू शकत नाही. बोला येशू मसीह की हालेलुया. कराराचा कोश दाविदाच्या घरी जाणार होता, दाविदपुरामध्ये, पण तिथं न जाता ओबेद अदोमच्या घरी गेला. त्याला नंतर बरकत मिळाली. याचा अर्थ ती बरकत येण्याच्या आधी त्याच्याकडे बरकत नव्हती. समजून घ्या. एखादा म्हणतो मी ही क्रीम लावली आणि गोरा झालो, म्हणजे क्रीम लावण्याच्या आधी तो गोरा नव्हता. आता नंतर नाव विचारू नका, क्रीमचं उदाहरण होतं फक्त. ओबेद अदोमला कराराचा कोश घरी आल्याच्या नंतर 3 महिन्यात बरकत मिळाली. त्याच्या आधी त्याच्याकडे बरकत नव्हती. त्याचे दिवस काही फार चांगले नव्हते. त्याचे दिवस काही असे मूल्यवान काहीतरी विशेष गोष्टी घडतायत असे नव्हते. ज्या क्षणी कराराचा कोश त्याच्या घरात आला, मी म्हणेन कोश नाही, स्वर्गातला देव त्याच्या घरात आला. देव आला म्हणजे त्याचे आशीर्वाद आले, देव आला म्हणजे त्याची बरकत आली, देव आला म्हणजे त्याची कृपा आली, देवाचं सामर्थ्य आलं. तो कराराचा कोश त्याच्या घरात आला. अरे जो कोश पवित्र स्थानी राहायचा, अति पवित्र स्थानी राहायचा, मोशेच्या काळामध्ये तो कराराचा कोश बाहेरच्या अंगणात नव्हता, पवित्र स्थानात नव्हता, तो अतिपवित्र स्थानात होता. जी गोष्ट अतिपवित्र स्थानात आहे ती गोष्ट आज ओबेद अदोमच्या घरामध्ये आली आहे. जी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचण्याची त्याची लायकी नाही, पात्रता नाही, योग्यता नाही, तो काय मुख्य याजक आहे का? मुख्य याजकासारखं तिथं दुसऱ्या कुणालाच आतमध्ये कोशापर्यंत जाण्याची मुभा नव्हती. आणि आज पहा काय आशीर्वाद त्याच्या घरात आलाय. कराराचा कोश त्याच्या घरामध्ये आलाय. कळतं तुम्हाला काय वैशिष्ट्य आहे? हे बाहेरचं अंगण आहे. काय आहे? सगळ्यांनी म्हणा बाहेरचं अंगण. ह्याला म्हणायचं पवित्र स्थान. हा मधला चौक काय? पवित्र स्थान. आणि इकडं आहे अतिपवित्र स्थान. इकडं काय? ह्या निवास मंडपामध्ये 3 टप्पे आहेत. ते काय? बाहेरच्या अंगणात ज्यावेळेस याजक यायचा, इथं एक घंगाळ होतं. सगळ्यांनी म्हणा घंगाळ. त्याच्यात काय होतं? पाणी. बाहेर घंगाळामध्ये पाणी आहे. पाणी घेऊन याजक स्वतःला शुद्ध करणार, स्वच्छ करणार. पुढे एक होमवेदी आहे, अर्पण दिली जाणार. काय त्याच्या पुढं? होमवेदी. सगळ्यांनी म्हणा होमवेदी. तिथं अर्पण जाळली जाणार, अर्पण तिथं दिली जाणार. 2 गोष्टी बाहेर आहेत. आतमध्ये आल्यानंतर इकडच्या बाजूला एक गोष्ट आहे, मेज आहे. त्याला म्हणायचं मेज. सगळ्यांनी म्हणा मेज. त्याच्यावरती भाकरी ठेवल्या जायच्या, कराराच्या भाकरी त्या मेजावरती. आमेन. इथं काय? मेज आहे. आणखीन एक गोष्ट आहे त्या ठिकाणी. काय माहिती आहे का? दीपवृक्ष. सगळ्यांनी म्हणा दीपवृक्ष. दीपवृक्ष त्या ठिकाणी. मी 6 वस्तू तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं काय होतं? बोलत नाही पटकन. घंगाळ. दुसरी गोष्ट होमवेदी, मेज भाकरीचा. पुढे दीपवृक्ष. दीपवृक्षाला 7 वेगवेगळ्या त्याच्या ब्रांचेस होत्या. 7 त्याच्यावरती दिवे पेटलेले असायचे. दीपवृक्ष होता, प्रकाशित असणार. अंगणात प्रकाश कुणाचा आहे? सूर्याचा प्रकाश. इथं कुणाचा प्रकाश आहे? क्या बात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या काही बहिणी लक्ष देऊन ऐकतायत. प्रेज द लॉर्ड. इथं कोणाचा प्रकाश आहे आणि इथं कोणाचा? इथं फक्त एकच गोष्ट आहे, कराराचा कोश. इथं
प्रकाशासाठी दीपवृक्ष नाही, सूर्य नाही, इथं डायरेक्ट स्वर्गाच्या देवाचं तेज यायचं. हालेलुया. इथं डायरेक्ट देवाची उपस्थिती होती. हे अति पवित्र स्थान आहे, हे सामर्थ्याने भरलेलं स्थान आहे. याजक ज्यावेळेस त्याचा नंबर यायचा, आतमध्ये जायचा, इकडून आला, सगळे दोस्त लोक भेटायचे त्याचे, बाकीचे याजक, मुख्य याजक, बाबा रे तुझा नंबर आहे, आज काय मरतोस का काय? का? कारण याजकाने पाप करून तिकडे गेला का तिथंच खलास व्हायचा. इकडून दोरी टाकलेली असायची, दोरी धरून ओढायचं त्याला. ऐकताय तुम्ही? जास्त वेळ बाहेर नाही आला, दोरीला धरून बाहेर खेचायचा. मेला, टपकला, गेला, संपला. कारण पाप करून देवासमोर कोणी उभं राहू शकत नाही. ऐकलं तुम्ही? तो अतिपवित्र स्थानातला कराराचा कोष तिथं आहे. मला हे टप्पे पार करून जायचेत. जर मी जुन्या करारातला सेवक आहे असं समजा, थोडा वेळ समजायला तयार आहे का? हात धुतले, अर्पण दिलं, पवित्र स्थानात आलो, सगळ्या कॅन्डल जळत आहेत, भाकरी आहे तिथं, सगळ्या गोष्टीत, आणखीन काही छोट्या मोठ्या गोष्टीत, पडद्याचं बद्दल पण बराच अभ्यास आहे, पण एवढे 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हालेलुया. 6 गोष्टी तिथं महत्त्वाच्या आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी जेव्हा तो याजक जाऊन पोचायचा, मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या? आता तुम्ही सांगा मला 6 गोष्टी कोणत्या? तिकडं घंगाळ, होमवेदी, मेज, दीपवृक्ष, 5च झाल्या. एक गोष्ट राहिली. कोणती? इथं धूपवेदी पण आहे. हालेलुया. बाहेर होमवेदी, आतमध्ये धूपवेदी. धूपवेदी पण आहे. इथं 3 गोष्टी, 2, 3, 1. किती? 2, 3, 1. इथं धूपवेदी आहे, इथं सगळ्या गोष्टी आहेत. अति पवित्र स्थानात जाताना मात्र त्याचे हृदयाचे ठोके वाढायचे. घाबरत घाबरत, देवा दया कर, देवा दया कर, हे प्रभू आलो बरं का, ओढायला तयार राहा, मला दोरी कमरेला बांधली, हे प्रभू दया कर, हे प्रभू दया कर. प्रभूचं तेज तिथं, ए थरथर 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 थरथर. हे प्रभू, सगळा विधी वगैरे झाला, हे ओढे बाबा बाहेर, पटकन डोंगराला आग लागली. बोलत नाही तुम्ही, डोंगराला आग लागली, पळा पळा. या बाहेरचे, आलास तू? अरे लबाड, आम्हाला वाटलं मेला काय आतमध्ये, एवढा वेळ का लावला? अरे नाही रे, सगळं विधी करत होतो, आलो बाबा वाचून. ज्या कोशाकडे जाताना लोक घाबरत होते, आज ओबेद-एदोमच्या घरामध्ये कोश आलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो आणायला गेला नाही, राजा त्याच्या घरी सोडून गेला. हालेलुया. ज्या माणसाने तुम्हाला सुवार्ता सांगितली, ऐकताय, त्याने तुमच्या घरी कराराचा कोश सोडलाय. ज्याने तुम्हाला येशूचं नाव सांगितलंय, त्या माणसाने तुमच्या घरी कराराचा कोश आणून सोडलाय. 3 महिन्यासाठी नाही, आयुष्यभरासाठी. जोपर्यंत देवाची उपस्थिती तुमच्या जीवनावरती आहे, ऐकताय, कधीपर्यंत? जोपर्यंत देवाची उपस्थिती तुमच्यावरती आहे, कोणाचा बाप तुम्हाला बेकारी करू शकत नाही. कोणी तुम्हाला रस्त्यावर आणू शकत नाही. ज्याच्याकडे देव आहे त्याच्याकडे बरकत आहे, ज्याच्याकडे देव आहे त्याच्याकडे उन्नती आहे, त्याच्याकडे चिन्ह चमत्कार आहेत, त्याच्याकडे देवाचं सामर्थ्य घेता येईल. तर हे रिव्हिलेशन आज जमा करून घ्या, कारण देवाने तुमच्या उन्नतीचे दिवस आणलेले आहेत. या वर्षी असे चमत्कार तुमच्या घरात घडतील. ही प्रॉफेसी रिसीव्ह करा. तुम्ही रस्त्यावरून चालणार, जाता जाता तुम्हाला फोन येईल, फोन कानाला लावाल आणि फोनवर बोलता बोलता तुम्ही गुडघे टेकाल. एवढं परमेश्वर मोठं काम तुमच्यासाठी करणार आहे. ज्या आशीर्वादांची तुम्ही वाट बघितली, ते आशीर्वाद या दिवसात तुमच्याकडे धावत येणार आहेत. कराराचा कोश नाही,
त्या कोशाचा परमेश्वर तुमच्या घरी आलेला आहे. त्या परमेश्वराची उपस्थिती तुमच्या घरी आली आहे. जोपर्यंत उज्जिया देवाच्या भजनी लागला, देवाने त्याचे कल्याण केले. जोपर्यंत ओबेद-एदोमच्या घरामध्ये देवाचा कोश होता, तोपर्यंत त्याची बरकत झाली. हालेलुया. कधी कधी ना काय होतं की आम्ही खूप प्रार्थनेत वाढतो. कधी कधी प्रेज लॉर्ड. काही लोकांचा ग्राफ असा असतो, आता मला असं वाटतं भिंत फोडून पलीकडे जावं. ग्राफ खूप प्रार्थनेत वाढतील, अडचणी आल्या की नको जाऊ दे, ह्या रविवारी नको जायला चर्चला. मी म्हणतो मरायला लागलात तर चर्चला या, माझा देव तुम्हाला बरं करेल. अडचणी आल्या, संकट आले तर देवाकडे वळा, म्हणजे तो तुम्हाला आशीर्वादित करेल. अडचणी आल्या म्हणून घरी थांबू नका. तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगतो, कैक वेळा मी असं पाहिलंय की चर्चचा वेळ झालाय आणि मी चर्चमध्ये पोहोचलोय, चर्चमध्ये कुणीच नाही, पण आपल्या आधी प्रभू जाऊन तिथं आपली वाट बघतोय, माझी लेकरं कधी येतील. आज आम्ही ही गोष्ट पक्की मनात ठेवू की आमच्या उन्नतीसाठी आम्हाला परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे. जर आमच्या जीवनात आम्हाला आशीर्वाद हवेत तर नुसत्या लांब लांब प्रार्थना करून काही होणार नाही. ऐकताय का तुम्ही? बरेच लोक घरीच बसतात, माझा प्रभू माझ्या घरी आहे, माझा प्रभू मी जाईल तिथे आहे, पण मी काही चर्चला येणार नाही. तुमचा प्रभू चर्चमध्ये आहे, माझा प्रभू घरी आहे. मग तुझ्या प्रभूला घेऊन तू घरीच बस आणि घरीच राहा आणि घरातच मर. शाप देत नाही, कॉम्प्लिमेंट देतोय, चांगले. ऐकताय चर्च तुम्ही? देवाच्या प्रिय लोकांनो, हे बायबलचं सत्यवचन आहे. उज्जियाला उन्नती का मिळाली, त्याचं कल्याण का झालं? तो देवाच्या भजनी लागला. ओबेद-एदोमची बरकत का झाली? कारण परमेश्वराने त्याला विशेष आशीर्वाद दिला, त्याच्या घरात कराराचा कोश आला. नंतर काय दावीद गप्प बसतोय? 3 महिन्यात दावीद राजाला बातमी लागली, कुणीतरी येऊन सांगितलं, हे राजा तुला कळाले का काय झाले ते? काय झाले रे बाबा, सांग मला लवकर. आपण कोश आणायला गेलो होतो. हा आपला उज्जा टपकला तेच सांगतो का? हो 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 तेच. पुढं काय झालं? काय नाही, ज्या घरात कोश ठेवला त्या माणसाला उन्नती मिळाली आहे. गरीब साधारण माणूस होता, पण अशी बरकत मिळाली, एकट्याला नाही अख्ख्या घराण्याला. अरे वा, सगळ्यांना बरकत मिळाली. चला सगळे तयार व्हा, आपण कोश घेऊन येऊ. हालेलुया. दाविदाने तो कोश आणला आणि मग दाविदाची अशी बरकत झाली की त्याच्याद्वारे देवाचं अद्भुत काम झालं. बोलो येशू मसीह की. आमच्या उन्नतीसाठी, आमच्या जीवनातील आशीर्वादासाठी, आमच्या जीवनामध्ये एखादा चमत्कार घडावा यासाठी आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, देवाकडे याचना करतो, आम्हाला एक पक्की जाणीव पाहिजे. लोक काही खूप ओरडून प्रार्थना करतात. त्यांना असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्त 3 किलोमीटर लांब उभा आहे, त्याला आवाज जात नाही, मला ओरडून सांगावं लागेल. मी बर्तिमाई सारखा आवाज करतो, ओरडून त्याला सांगतात प्रभू. प्रभू म्हणतो मी बाजूला उभा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी पण कधी खूप ओरडतो, पण हे मनात ठेवून नाही की प्रभू लांब आहे. हालेलुया. आमच्या अंतकरणातल्या भावना ज्यावेळेस दाटून येतात त्यावेळेस आम्हाला जाणवतं की आम्हाला प्रभूला हाक मारायची गरज आहे. अंतकरणापासून हाक मारणं वेगळं, पण ज्याला असं वाटतं की प्रभू दूर आहे तसं न करता प्रभू जवळ आहे हे आम्ही लक्षात ठेवावं. प्रार्थना करीत असताना आम्हाला खात्री पाहिजे की प्रभू माझ्या जीवनात आहे. जोपर्यंत प्रभू तुमच्याबरोबर आहे तोपर्यंत तुमची बरकत कोणी थांबवू शकणार नाही, तोपर्यंत तुमची उन्नती कोणी थांबवू शकणार नाही. आज जेव्हा आम्ही हा विचार करतो की उज्जियाची उन्नती, त्याचं कल्याण कसं होतं, किंवा या ओबेद-एदोमला परमेश्वर कसा आशीर्वादित करतो, ह्या विचारात आमची गूढ रहस्य दडलेले आम्हाला दिसतात. आम्हाला जीवनात पुढं जायचं आहे, आम्हाला देवाशी जुडलं जाण्याची गरज आहे. आम्ही कितीतरी गोष्टींना वेळ देत असू,
आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये आपला वेळ वायफट घालवत असू, आज आम्हाला देवाबरोबर जुडण्याची गरज आहे. आम्ही उपास प्रार्थना केल्या पाहिजेत. आमीन. आम्ही चर्चला गेलं पाहिजे, आम्ही बायबल वाचलं पाहिजे, देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. प्रभू जवळ राहिल्यानंतर आमची उन्नती आणि आमची वाढ होते. आमीन. निर्गम 17वा अध्याय आणि यातील 10 ते 13 वचनांमध्ये एक युद्ध अमालेकी लोकांबरोबर इस्रायलाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या युद्धामध्ये एक विशेष देवाची कृपा आहे. मोशेने जे सांगितलं होतं यहोशवाला, त्याप्रमाणे यहोशवाने आपलं ही युद्ध लढलेलं आहे. युद्ध लढत असताना असं व्हायचं की मोशेला देवाने प्रेरणा दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात स्वर्गाकडे उंच केले होते आणि ज्यावेळेस त्याने हात उंच केले त्यावेळेस इस्रायल लोकांना युद्धामध्ये यश मिळायला सुरुवात झाली. मोशेच्या हात वरती, इस्रायल लोकांना त्या ठिकाणी यश मिळायला लागलं. आराधनेत बऱ्याच वेळा वर्षीपर सांगतात आपण हात उंच करून देवाची आराधना करूया. असे वर करतात आणि खाली करतात काही लोक, सगळे नाही. थोडं असं फक्त आपण हात उंच करून प्रभूची आराधना करूया. प्रभू तेरा प्यार, लगेच खाली प्यार संपला, याचा स्टार्ट केला आणि लगेच खाली आला. थोडक्यात लगेच आपल्या ज्या वेळेस आम्ही आराधना करतो त्यावेळेस आमचं लक्ष प्रभूकडे केंद्रित पाहिजे. ज्यावेळेस आम्ही आराधना करतो त्यावेळेस आम्ही हात ज्यावेळेस उंच करतो, त्या हात उंच करण्याचा अर्थ आहे काहीतरी. या ठिकाणी मोशेने आपले हात उंच केले आणि बायबल सांगतं इस्रायल लोकांना त्यावेळेस त्यांची सरशी व्हायची, ते जिंकायचे. मोशेचे हात उंच आहेत आणि मग उंच असताना मध्येच त्याचे हात गळून जायचे आणि हळूहळू खाली यायला लागायचे. इस्रायल लोक हारायचे. अरे हरतायत का, लगेच परत वरती. दिवसभर हात वर ठेवायचे. किती वेळ? दिवसभर युद्ध चाललं ना, हात वरती ठेवायचे. मग काय झालं की 2 देवाचे दास अहरोन आणि हूर हे 2 बाजूला उभे राहिले आणि त्यांनी मोशेचे हात वर धरून ठेवले. किती लोक आमेन म्हणतील? बायबल सांगतं जोपर्यंत मोशेचे हात वर होते इस्रायल लोकांना परमेश्वराने यश दिलं. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हात वर असणं म्हणजे आपल्या हातांचं लक्ष किंवा आपल्या हातांनी देवाकडे आपण इशारा करत आहोत. आणि हे हात वर ज्यावेळेस जातात आपण हे दाखवतो. नेहमी हात असे असतात आमचे. नेहमी हात कसे असतात? असे असतात. हे असे हात ज्यावेळेस वर जातात तेव्हा देवाचं गौरव होतं. असे असतात म्हणजे बऱ्याच वेळा मनुष्य स्वतःबद्दल बोलत असतो. मी असं केलं, मी तसं केलं, मी असं आहे, मी तसं आहे, मी असं आहे, मी तसं आहे. मी 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 माणूस आहे का बकरी तेच कळत नाही. नुसतं मी 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 बोलत राहतो. जेव्हा त्या मीपणातून आम्ही बाहेर येतो आणि आमचे हात स्वर्गाकडे करतो त्यावेळेस देव म्हणतो की याने मीपणा सोडलाय आणि हा हात दाखवून हे सांगतोय की याने युद्ध माझ्या हाती दिलेलं आहे. हालेलुया. जोपर्यंत मोशेचे हात वर होते परमेश्वराने इस्रायल लोकांना यशस्वी केलं आणि असा पाडाव त्या दिवशी अमालेकी लोकांचा केला की त्या ठिकाणी इस्रायल लोकांचा फार मोठा विजय त्या ठिकाणी झाला. बायबलच्या वचनावर आधारित मी तुम्हाला सत्यतेने देवाचं पवित्र वचन सांगत आहे. प्रियांनो, लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी बायबलच्या या पवित्र शास्त्र भागात आपल्याला एक गोष्ट पक्की कळाली पाहिजे, ती गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. मोशेचे हात देवाकडे आहेत तोपर्यंत परमेश्वर यश देत आहे. आमचे हात नेहमी देवाकडे उंचावलेले पाहिजेत. आमच्या जीवनाचं सगळं लक्ष देवाकडे पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही समर्पित झालो पाहिजे. जोपर्यंत हात उंच होते तोपर्यंत यश मिळत होतं. जोपर्यंत उज्जिया देवाच्या भजनी लागला तोपर्यंत त्याला देवाने त्याचं कल्याण केलं. जोपर्यंत कराराचा कोश त्या ओबेद अदोमच्या घरात होता तोपर्यंत त्याला बरकत मिळाली. मोशेचे हात जोपर्यंत उंच आहेत तोपर्यंत त्यांना यशप्राप्ती मिळाली. आज आम्ही आमचं लक्ष देवावरती केंद्रित केलं पाहिजे. आज आम्ही आमचं पूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावलं पाहिजे. आमच्या घरामधला नित्यक्रम आम्ही बदलला पाहिजे. बोलो येशू मसीह की. आई बाप सुधारले की लेकरं पण सुधारतात. लेकरांना म्हणा तुम्ही मोबाईल बघू नको बाळा, लेकरू म्हणतं डॅडी तुमचा पण बंद करा.
लेकरांना सांगा गेम खेळू नको, मम्मीला म्हणतात तू सिरियल बघायचं सोड, मग मी पण बंद करते. लहान लेकरं देवाघरची फुलं आहेत, ती आहे ना, त्यांना सगळं कळतं. ते तुम्हाला बॅक आन्सर करतील, तुम्हाला उत्तर देतील. आज आम्ही आमच्या परिवारातल्या काही चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. कुठल्या गोष्टी आहेत की जिथं आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत? कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आमचं लक्ष देवावरती केंद्रित होत नाहीये? काय जुने दिवस होते, बालपणचे दिवस. इथं बऱ्याच लोकांच्या आशा असतील, असे सगळे संध्याकाळ झाली की सगळे एकत्र जेवायला बसणार. इथं बसलाय असं कोणी पूर्ण आई बाप सगळे मिळून गोल करून राऊंड असं जेवायला बालपणी? तर काय व्हायचं, आई वडील, आईचं घरचं काम आटपलंय, स्वयंपाक तयार झालाय, वडील कामावरून दमून आले, शेतीतून कुठं पण त्यांचं काय काम असेल ते करून आलेत, लेकरं शाळेतून आलेत, अभ्यास वगैरे सगळा झालाय, दिवसभरातले अनुभव आहेत, कधी जेवायला एकत्र बसतो अशी अपेक्षा असायची. आणि मग सगळे जेवायला बसले की मग एकेकाची स्टोरी चालू व्हायची. मग आई सांगणार, अरे आज असं झालं तसं झालं, आपल्या शेजारच्या काकू आहेत त्यांच्या घरी असं झालं, त्यांचा असा प्रॉब्लेम झाला, मग आम्ही प्रार्थना केली, हे ते. मुलं सांगणार त्यांच्या शाळेत काय घडलं, वडील सांगणार त्यांच्या कामात त्यांना काय अनुभव आला. सगळं घर कसं छान गप्पा मारत मारत दिवसभरच्या गोष्टी डिस्कस करायचं. आता एक घरात मेंबर वाढला एक, आणि तो मेंबर म्हणजे टीव्ही. असा टीव्ही असतो भिंतीवर आणि सगळे त्याला गोल करून बसतात जेवायला. आणि असे लोक मी पाहिलेत, असं वरण भात असतं ताटात, आणि बाजूचा म्हणतोय ओ दादा ओ दादा, अरे गप, तो म्हणतो घास काढत चाललाय. चर्चा नाही, डिस्कशन नाही, अनुभवाची बोलण्याची देवाणघेवाण नाही. पत्नी सकाळपासून वाट बघते, हा बाबा घरी येईल मग मी त्याला सांगेन ही गोष्ट, आणि हा बाबा घरी आल्यावर पण त्याला बोलायला, माझ्या बहिणींनो तुमची बाजू घेतो, तुम्ही मोठ्याने आबेल म्हणायला पाहिजे होतं. कुठे गेलेत ते दिवस की ज्या काळात आम्ही घरात एवढं एकाग्रतेने वागत होतो? घेऊया आज एक चांगला निर्णय, देवाला सांगूया आज नंतर बस मी तुझ्या सानिध्यात राहायला तयार आहे. जेवताना आम्ही बिलकुल टीव्ही बघणार नाही. आमेन. मोठ्या आशीर्वादासाठी मोठी समर्पणं लागतात प्रियांनो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाची सेवा करणं फार सोपं आहे. कुणासाठी? ज्यांनी खऱ्या रीतीनं समर्पण केलंय. ज्याचं समर्पण नाही त्याच्यासाठी सेवा खूप अवघड गोष्ट आहे. ज्याचं समर्पण नाही त्याच्यासाठी सेवा खूप अवघड आहे. ज्याचं समर्पण आहे, इकडं आपला पाऊल फटके खायचा, परत उठून सेवा करायचा. का? त्याला ते सहज सोपं वाटायचं. समर्पण खरं होतं. आज आमच्या परिवारात ह्या स्थिती बदलल्या पाहिजेत. ज्यावेळेस पेत्र पाण्यामध्ये बुडत होता, वाचूया आपण, एकच वचन वाचू, मत्ती 14 आणि 30. परंतु वारा पाहून तो भ्याला व बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. काय पाहून भ्याला? वारा पाहून भ्याला. तुला वाऱ्याकडे बघायला कोणी सांगितलं होतं? प्रश्न आहे. रस्त्यावरून तुम्ही चाललायत, एखाद्याची सोन्याची अंगठी रस्त्यावर पडली, सगळ्या लोकांचं लक्ष त्याच्यावरच केंद्रित होणार, आणि ज्याचं पहिलं लक्ष केंद्रित झालं तो त्याच्यावर जाऊन उभा राहणार. राष्ट्रांची संपत्ती प्रभूने माझ्या चरणाशी आणली, वचन क्लेम करून करून तिथं उभा राहणार. ज्यावेळेस मूल्यवान गोष्टी तुम्हाला दिसतात, हे जे गाड्या खरेदी करायला जातात ना लोक, कधी कधी त्यांच्याबरोबर तुम्ही असंच जात जा. बरोबर, हा गाडी घेणार आहे आज, कळालं ना, त्याच्याबरोबर बळत जा. तुम्हाला घ्यायची नाही पण बळत जा. एखादा दागिने घ्यायला चाललाय,
नवीन सुनबाईसाठी दागिने, त्यांच्याबरोबर बळत जा. काय करतात बघा, असं बघतात असं वाटतं त्यांच्या नजरेने दागिने फुटून जातील की काय. त्या गाडीकडे असं बघतात, अरे दरवाजा असा उघडतो बरं का, स्टेरिंग अशी फिरते, वस्तू नक्की बघून घेतल्या पाहिजेत, पण ह्याचा अर्थ मी कशाशी लावतो ते पहा. आज एखादी मूल्यवान गोष्ट आहे, माणसाची नजर त्याच्यावर लागलेली असते. आमच्यासाठी मूल्यवान येशूशिवाय काहीच नाही. आमची निरंतर नजर येशूकडे लागलेली पाहिजे. पेत्राला कुणी सांगितलं वाऱ्याकडे बघायला? बायबल सांगतं वाऱ्याकडे बघितलं आणि तो घाबरला. येशूकडे बघितल्यावर तो घाबरला का? अजिबात नाही. जोपर्यंत त्याची नजर प्रभूकडे होती तो बुडाला नाही. येशूकडे बघितल्यावर तो पाण्यावर चालत होता. येशूकडे पाहून तो पाण्यावरती चालत होता. 2 सॉकेट आहेत लाईटचे, एका सॉकेटमध्ये करंट आहे, दुसऱ्यामध्ये करंट नाहीये. ज्या सॉकेटमध्ये त्यांनी पिन लावली होती पाण्यावर चालण्याची, तिथून काढली आणि जो बुडायला लावणार तिकडे पिन लावली. कनेक्शन चुकीच्या ठिकाणी झालं, लागला बुडायला. प्रभूजी वाचवा. प्रभूने परत कनेक्ट करून घेतलं त्याला. बोलो येशू मसीह की हालेलुया. प्रभूने परत त्याला जागेवरती आणलं. पेत्र का बुडाला? वाऱ्याकडे बघितलं म्हणून घाबरला आणि बुडू लागला. हे शरीर आहे ना, हे मातीचं आहे. शरीर कसलं आहे? मातीचं आहे. माती म्हणजे नश्वर. शरीर नश्वर आहे. सगळ्यांनी म्हणा शरीर नश्वर. मोठ्याने म्हणा नश्वर आहे. हो की नाही? शरीर नश्वर आहे. का नश्वर आहे? कारण की आजपर्यंत शेकडो साबण तुम्ही घालवले असतील, पण हे शरीर काही नीट स्वच्छ होत नाही. उद्या सकाळी परत त्याला साबणाने धुवावंच लागणार आहे. आता जे आठवड्यातून एकदा आंघोळ करतात त्यांचं नाही बोलत मी, जनरल बोलतोय. हे शरीर दुर्गंधी देणार आहे. बाकीच्यांची जनावरांची शरीर बघा. आज तुम्ही डेंटिस्टकडे जाता, मला दात लावा, तो म्हणतो थोडासा किडलेला दुसऱ्याचा दात आहे तो लावू का? जर तुम्हाला विचारलं लावून घ्याल का? आवाज खोल गेला तुमचा. दुसऱ्याचा थोडासा किडलेला दात चालेल का तुम्हाला? नाही. पण हत्तीचे दात इतके महाग आहेत का त्याला काही सीमा नाही. महाग हस्ती दंताच्या वस्तू म्हणजे खूप महाग. त्याच्यावर तर गव्हर्नमेंटने आयवरीवरती बॅन केलेला आहे. कोणी पण इलिगली काय करू शकत नाही, एवढे ते मूल्यवान आहेत. तुमचे केस काय काय किंमत नाही. घोड्याचे केस बघा, काय काय वस्तू त्याच्या बनवल्या जातात. मानवाचं शरीर असं आहे की त्याला किती स्वच्छ करा, कितीही सांभाळा, पण ते स्वच्छच करावं लागणार. हे शरीर नश्वर आहे. आणि ह्या शरीराचा गुण आहे, गुण म्हणण्यापेक्षा दुर्गुण म्हणावा लागेल. हे शरीर नश्वर आहे, ते तुम्हाला नश्वर गोष्टींकडेच घेऊन जाणार. डोळे म्हणतील बायबल वाचू नको, टीव्ही बघ. नश्वर शरीर नश्वर गोष्टी करायला भाग पाडणार. लिव्हर खराब झालाय, डॉक्टरने सांगितलं दारूला हात पण लावू नका. तो म्हणतो मी स्ट्रॉनी पिन, पण पिनच पिन. मग जेवढा राहिलाय तो पण लिव्हर कामातून जातो, काय अर्थ राहत नाही. शरीर नश्वर आहे. हे शरीर कंटिन्यू तुम्हाला पापाकडे ओढणार आहे. लक्ष देऊन ऐका. शरीराची कर्म बायबलमध्ये उघड दिलेली आहेत. पेत्र का बुडतोय? शरीराच्या अधीन झाला म्हणून बुडतोय. शरीर नश्वर आहे. नश्वर शरीर तुम्हाला पापाच्या नश्वर गोष्टीच करायला लावणार. शरीर मातीतून आलंय, हे तुम्हाला मातीतच मिळवायचा प्रयत्न करेल. मग देवाला धन्यवाद द्या की त्याने तुम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे. ज्यावेळेस तो पवित्र आत्मा तुम्हाला मिळतो, शरीराला तुम्ही गुलाम करतात. उपास असतो, शरीर म्हणतो समोर छान समोसा तळतायत, 2 ओढून टाक आपल्याकडे. शरीर सांगतं. आत्मा म्हणतो
अजिबात नाही. आज माझ्या प्रभूला मी शब्द दिलाय, मी उपवास करणार आहे. चोप, शरीराचं मी ऐकणार नाही. शरीर शांत बसतं. शरीर आम्हाला वाईट गोष्टीकडे ओढणार आहे, आत्मा आम्हाला देवाच्या जवळ नेणार आहे. शरीराच्या अधीन असू नका. आज असं कधीच होणार नाही. मी पास्टर विकास कांबळेचा एक संदेश ऐकला आणि माझं जीवन परिवर्तित झालं. आता मला आयुष्यभर कोणाचा संदेश नको, आयुष्यभर मी बायबल वाचणार नाही, माझं सगळं संपलं, एका संदेशात सगळं झालं. नाही. एवढे संदेश, एवढ्या प्रार्थना, एवढ्या मीटिंग, वारंवार लोकांच्या जीवनावरती सारखा वचनाचा हातोडा चालवण्याचं काम का केलं जात आहे? कारण आम्हाला पक्क माहित आहे शरीर दुर्बळ आहे. आज मोठमोठ्या प्रार्थना करणारे उद्या मोठमोठे पाप करताना तुम्हाला सापडतील. का? कारण शरीर दुर्बळ आहे. आणि लोकांनी देवाच्या सानिध्यात टिकून राहावं म्हणून त्यांना आत्म्यात कसं चालायचं हे शिकवलं पाहिजे. हालेलुया. जे आत्म्याच्या अधीन आहेत ते धन्य आहेत. आणि म्हणून ज्या आत्म्याच्या अधीन आहेत, प्रभू येईल त्यावेळेस ते उचलले जातील. आमेन. उज्जयाचं कल्याण झालं कारण तो देवाच्या भजनी लागला. देवाजवळ आल्याने त्याचं कल्याण झालं. ओबेदादोम गित्तीची बरकत का झाली? कारण की त्याने आपल्या घरामध्ये कराराचा कोष ठेवू दिला. जोपर्यंत कराराचा कोष आहे तोपर्यंत बरकत आहे. जोपर्यंत मोशेचे हात उंच आहेत तोपर्यंत सगळ्या इस्रायल लोकांना यश आहे. जोपर्यंत या पेत्राची नजर येशूकडे आहे तो बुडणार नाही. गणित किती सरळ आणि सोपं आहे, माणसाने त्याला कॉम्प्लिकेटेड केलंय. बऱ्याच वेळा असं वाटतं की चला मी आज पाप केलं तरी काहीच झालं नाही. ऐकताय तुम्ही? आणि मग माणूस अजून धीट बनतो, आजच्या पापाबद्दल काहीच झालं नाही, प्रभू तुला धन्यवाद, उद्या मी 2 करणार. एकदा चोरी केली, काहीच झालं नाही प्रभू. तुम्ही ना ज्यावेळेस देवाच्या राज्यात काही काम करता म्हणजे मदत करता, चर्चला कोणी येऊन झाडू मारतं, कोणीतरी येऊन हे साऊंड सिस्टीम, हे सगळं म्युझिक लावलं, इन्स्ट्रुमेंट, कोणी चेअर लावल्या, कोणी लावल्या मला नाव नाही माहीत आणि मी सांगणार पण नाही तुम्हाला, विचारणार पण नाही कोणी लावल्या. पण देवाकडे त्याची नोंद आहे. अरे हा लवकर आला, याने हे काम केलंय, याच्या खात्यावर मांड, याला योग्य समय आपण बक्षीस देणार आहेत. ऐकताय तुम्ही चर्च? प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत. प्रभू त्या गोष्टीची जाणीव ठेवतो, आठवण ठेवतो. तुमचे दान धर्म, तुमचे दशांश, तुम्ही दिलेल्या देवासाठी दिलेला वेळ, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवासाठी केलेल्या चांगल्या कामगिरी त्या परमेश्वर स्मरणात ठेवतो. आज आंब्याची कोय लावली आणि आम्ही लगेच उद्या दुसऱ्या दिवशी आंबे तोडायला निघतो आणि मग देवाला दोष देत बसतो. काय देवा, असा कसा देव आहेस तू, असा कसा देव आहेस तू, मी कोय पेरली ना, मग का नाही देत मला फळं? आम्हाला इमिडिएट उत्तरं पाहिजेत. काही गोष्टी अशा असतात त्याला एक समय जाऊ द्यावा लागतो. प्रत्येक पिकाचा एक योग्य समय असतो आणि ज्यावेळेस समय येतो त्यावेळेस तुम्ही म्हणाल की माझ्या देवाने एवढं दिलं की माझी कोठारं तुडुंब भरलेली आहेत. माझ्या देवाने एवढं दिलं, माझ्या घरात ठेवायला जागा नाही. माझ्या प्रभूने असं आशीर्वादित केलंय की माझ्या अख्ख्या सर्व गावामध्ये, माझ्या लोकांमध्ये देवाने मला उच्च स्थानी ठेवलेलं आहे. बोला येशू मसीह की. देव या प्रकारे आपल्याला आशीर्वादित करायला तयार आहे. शलमोन राजा एक असा राजा होऊन गेला. त्याच्याकडे काय प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडे कसे रथ आहेत ऐका. दुसरे इतिहास 1 अध्याय 14 वचन, 2 Chronicles chapter 1 verse 14. शलमोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला. शलमोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला. त्याच्या जवळ 1400 रथ. किती रथ? फार कमी लोकांकडे एवढे रथ असतात. 1400 रथ व 12,000 राऊत झाले. त्यातले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. रथ कोण बाळगतं? राजे लोक बाळगतात. कशासाठी? युद्धासाठी. रथ, घोडे, तलवारी कशासाठी असतात? युद्धासाठी असतात. मग शलमोनाने किती युद्ध लढली? किती युद्ध लढली? ऐकताय का तुम्ही सगळे? 1 राजे 5 अध्याय 3 आणि 4 वचन.
फर्स्ट किंग चॅप्टर 5 वर्सेस 3 and 4. माझे वडील दावीद यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. दाविदाकडून मंदिर बांधलं गेलं नाही, कारण दाविदाने खूप युद्ध लढली होती, रक्तपात केला होता. उरिया हित्तीचा रक्तपात केला होता, अनेकांचा रक्तपात केला होता. पुढे बायबल सांगता ऐका, पण आता माझा देव, शलोमोन राजा म्हणतो, पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे, कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही. आमेन, हालेलुया. शल्मोनाला कोण अरिष्ट आणणारा नाही, शल्मोनाचा कोणी वैरी नाही, त्याच्या विरोधात चालणारा कोणी नाही. शल्मोनाने त्याच्या आयुष्यात कुठल्याच मोठ्या प्रकारचं काहीच युद्ध लढलेलं नाही. बोलो येशू मसीह की. त्याच्या कालावधीपर्यंत, जोपर्यंत शल्मोन राजा होता तोपर्यंत देवाने त्याच्यावरती अरिष्ट येऊ दिलं नाही, युद्ध होऊ दिलं नाही. आज आम्हाला वाटतं की आमचं जीवन शांतीपूर्ण असावं. आज आम्ही देवासाठी काम केलं पाहिजे, देवाच्या गौरवासाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे. या सगळ्या वचनामधून एक सारांश आपण पाहू शकता की परमेश्वराच्या भजनी लागणं आज जास्त गरजेचं आहे. आमेन. देवाच्या सानिध्यात येणं. परमेश्वरापासून दूर गेल्याने आपल्याला काही लाभ होणार नाही. आज देवाच्या जवळ येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाजवळ येऊ, देवाच्या सानिध्य येऊ, देवाच्या भजनी लागू, त्यावेळेस परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न मुख दाखवणार आहे. प्रियांनो, बोलो येशू मसीह की. हालेलुया. देवाची आवडती गोष्ट आहे स्तुती आराधना. प्रभूला आवडतं ज्यावेळेस तुम्ही त्याला धन्यवाद देता, प्रभूला आवडतं ज्यावेळेस तुम्ही त्याचं कार्य करता, प्रभूला आवडतं ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी गौरवी कार्य करता. एखादा व्यक्ती पाप करतो, देवाला त्याच्याबद्दल द्वेष येतो. ऐकताय का तुम्ही? देवाला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. जर तुम्ही तुमच्या घरात एखादी महागडी वस्तू आणली आणि एखाद्या घरामध्ये असं एक लेकरू असतं, ते पूर्ण घराचं तोडफोड मंत्री असतं. त्याला काही पण द्या, त्याला कार द्या, एका कारच्या लगेच एका दिवसात 2 कार करून दाखवतो तो. अशी काही लेकरं काही घरात असतात. आज त्या लेकराकडे तुम्ही मूल्यवान गोष्ट आणली घरात, माझ्या लेकराने बघ बाळा किती सुंदर वस्तू आहे, आणल्याने त्यांनी फोडून टाकली. बाप खुश झाला एकदम, वा माझं लेकरू, का क्या बात आहे, असं लेकरू पाहिजे, असं तोडफोड करत जा, असं म्हणणार आहे का? त्या बापाला वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी बापाने अजून मूल्यवान गोष्ट आणली, परत बाप त्याच्या हातात देईल का? हो की नाही? ज्या लेकराने नुकसान केलंय त्या लेकराच्या हातात परत मूल्यवान गोष्ट देईल का देव? आणि दुसरं लेकरू आहे, त्याच्याकडून कधीच तुटफूट झाली नाही, प्रत्येक गोष्ट सांभाळून वापरतं. आणि तो म्हटला डॅडी मला बघायचे, मूल्यवान गोष्ट त्या मुलाच्या हातात तो देईल का? नाही, नक्कीच देणार, नक्की देणार. देवाला माहित आहे कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे. जो जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी देवाच्या दृष्टीने योग्य आहे, परमेश्वर त्याला नक्की आशीर्वादित करणार आहे. प्रियांनो, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाला आनंद देणारं काम करणार, देवाच्या भजनी लागणार, आमच्या जीवनात देवाचा आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. देवाचं गौरव, देवाचा महान हात आमच्या जीवनावरती आल्याशिवाय राहणार नाही. आज तो उज्जिया असो, ओबेदादोम असो, मोशे असो, शल्मोन राजा असो किंवा पेत्र असो, या सगळ्या उदाहरणातून एकच गोष्ट आपण शिकलो, जोपर्यंत देवाशी कनेक्ट आहेत तोपर्यंत तुमची उन्नती होत राहणार आहे. जोपर्यंत देवाबरोबर जुडलेले आहात तोपर्यंत तुमच्या जीवनामधला आशीर्वाद कोणी थांबवू शकणार नाही. जोपर्यंत देवाबरोबर जुडलेले आहात तुम्ही कधी कर्जबाजारी होऊ शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही देवाशी जुडलेले आहात आजार रोगराई तुमच्या जीवनावरती छळ करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही देवाशी जुडलेले आहात मंत्र तंत्र जादूटोणा तुमच्या जीवनावर चालू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही देवाशी जुडलेले आहात तोपर्यंत तुमच्या जीवनावरती निरंतर देवाचा आशीर्वाद राहणार आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. कुणी असं म्हणू शकत नाही मी देवाची सेवा करतो तरी मी प्रॉब्लेम मध्ये नाही. परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार आहे. जेव्हा तुम्ही देवाशी जुडले गेले आहात, देवाच्या भजनी लागलेले आहात, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि महान काम झाल्याशिवाय राहत नाही. आमेन. हालेलुया. विश्वासाने पाऊल पुढे टाका.
विश्वासाने आपलं जीवन प्रभूसाठी जगा, विश्वासाने देवाचा गौरव करा आणि मग बघा प्रभू तुमच्यासाठी काय अद्भुत काम करतो. हे चमत्कार पूर्वी होऊन गेलेत, प्रभू आजही ते चमत्कार करायला तयार आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला एक गोष्ट पक्की करायची, देवाच्या भजनी लागा म्हणजे तो तुमचं कल्याण करेल. हालेलुया. देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्यासाठी महान आणि अद्भुत गोष्टी करणार आहे. बोलो येशू मसीह की